विचारले महाराज, आपण हे काय करीत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते मला विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणाचे व्रत आहे. त्याच्याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे. नंतर त्यामुळे विक्याने हे व्रत समजावून घेतले व त्याने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करण्याचा मनास त्यांनी निश्चय केला. धनिक लोक ज्या नगरात राहत होते तो दिवशी गेला. त्या दिवशी त्याच्या मुळीच्या जवळजवळ दुप्पटभा मिळाला. नंतर त्याने आनंदाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, रवा सोहळ्याप्रमाणे खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव इष्टमित्रांना बोलावून विधियुक्त रीतीने यथा सांग सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायणाच्या प्रभावांत मोळी विक्या धनधान्य पुत्र इत्यादीने संपत्तीयुक्त झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूच्या लोक गेला. या ठिकाणी सत्यनारायण दुसरा अध्याय पुरा झाला. हर एण महर एण महर एण महा बोला पुंडलिका वरदेवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री सत्यनारायण महाराज की जय, श्री मंगल मूर्ती मोरया. श्री गणेशाना महा श्री सत्यांकथा तृतीयाध्याय सुत सांगतात ऋषी कथा सांगतो ते एका पूर्या पृथ्वीलोक नावाचा सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा भक्तिमान बुद्धिमान होता. तो मंदिरात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य व पैसा देऊन संतुष्ट करत असे. त्याची पत्नी पतिव्रता सुंदर वंदना अत्यंत रूपवान होती. एक दिवस राजा पत्नीसह आपल्या नदीच्या तीरावर सत्यनारायण पूजन करत असे. पूजन करत होता त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन पूजन करत होता ठिकाणी आला. नदीच्या तीरावर कोण राजाजवळ व्रत करण्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधवानी म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतरणाने काय करीत आहेस ते सविस्तर मला सांग. माझ्याकडे जी इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधू, पुत्र धन वगैरे प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्वमनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण पूर्णात मी विष्णूचे बांधवासह व्रत करीत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधवानी म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा. जसे सांगाल तसे मी करीन. मला पण संतती नाहीत. या व्रतामुळे नक्की होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्न गमिणे जाता आनंदाने साधवानी घरी परत आला. त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या पत्नीला सांगितले. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असं नवसपणे त्याने केला. अशा प्रकारचे व्रत शीलवान साधूने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची पत्नी आनंदी अंतकरणाने पती सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला 10 महिना स्रोताचे कन्यार्थ झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी मोठी होऊ लागली. म्हणून तिचे नाव कलावच ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधवाण्याला मधुर भाषणाने प्रश्न विचारला. महाराज, पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का करीत नाही असा तिचा प्रश्न ऐकून साधवाणी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन. अशा प्रकारे पत्नीचे समाधान करून व्यापारासाठी साधवाणी दुसऱ्या गावाला गेला. त्याची कन्या कलावती कुणाने मोठी होऊ लागली. साधवाण्याने आपली मुलगी लग्नाला लगेच झाल्याचे पाहून मित्रमंडळी बरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगरात आला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधवाण्याने आपल्या नातीबांधवासह आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला युक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवान त्याच्यावर रागावले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधवाणी काळच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयास निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य शहरात जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधवाणी व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतू राजाच्या घरात व्यापार करत असता काही काळ उत्तम गेला. इतक्यात सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूर्णाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे, म्हणजे पूजा करणं झाला असेच याला भयंकर दुःख प्राप्त असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतू राजाच्या राजवाड्यात चोरी झाली व चोरलेले द्रव्य घेऊन साधवाने ज्या ठिकाणी आले. आपल्या मागून राजदूत असे पाहून ते चोर घाबरले व चोरलेले द्रव्य साधवानाच्या दाराजवळ टाकून ते चोर पळून गेले. इतक्यात ते राजदूत सज्जन साधवाने ज्या ठिकाणी आले त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व समजून दोघांस बांधले व आनंदाने
धावत त्या दोघांना राजे म्हणले म्हणाले, महाराज आपले द्रव्य चोरलेले हा पातवण चोर आपण असं मानले आहे तर आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करता त्यांना बंदिशात टाकण्याची आज्ञा केली. लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोरण्याचे म्हणून आणि दुःखी झालेली साधवण्याची पत्नी घरोघरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधवण्याची मुलगी कलावती पण घरोघरी भिक्षा मागू लागली. एक दिवशी कलावती भुकड्या व्याकुळ रमणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले. तिथे ती बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची दुःख निवारण्यासाठी प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून घरी आली. घरी आलेल्या प्लॅन मिळाल्या काही एका ब्राह्मणाच्या घरी गेले असता सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे बोलणे त्याच लीलावतीला सत्यनारायणाची आठवण झाली होती. सत्यनारायण व्रत करण्यास तयारी झाली व त्या पतिव्रत असणाऱ्या साधवण्याच्या पत्नीने आपला पती व जावई लवकर घरी परत असा संकल्प करून बांधव इतर आप्तजन असं सत्यनारायणाचे पूजन केले. वय भगवंता माझ्या पतीचा अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, हे नृपश्रेष्ठा तू जे आणि बंदिश टाकले त्यांना सकाळी सोडून दे. तसेच राजा तू त्यांचे धन घेतलेस त्यांच्या परत दे. जर असं न करशील तर धन व पुत्र या तुझा मी नाश करीन असे राजा स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान दृश्य झाले. नंतर प्रातःकाळी राजाने सभेपती बसून शोधनांसह सर्वांना ते स्वप्न सांगितले व ते दोन आपण बंदिश टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधू आणि त्यांचे जावई या दोघांना बंधमुक्त करून राजासमोर आणले. हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे बंदिशात मुक्त करून दोनही वैश्यपुत्र आणले आहेत. नंतर साधू आणि त्यांचे जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. त्या तो गावाड्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्य तुमच्या जवळ तुला दुःख भोगले आता भीती नाही असे बोलून त्यांच्या बेड्या काढून शोरकर्म मंगल स्नान करवले. नंतर त्या दोघांना वस्त्रंकर देऊन गौरव केला. नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले. त्या वाण्याचे द्रव्य घेतले होते त्यांचे त्यांना दुप्पट करून परत दिले. म्हणाला, हे साधू आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला. म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने आता घरी जातो. या ठिकाणी सत्यनारायण तिसरा अध्याय पुरा झाला. हर एणमहा बोला पुंडलिका वरदेव हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरनाथ भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री मंगल मूर्ती मोरया.